नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरून आज आपल्याला विशेष माहिती देणार आहे की कालसर्प दोष म्हणजे काय. कारण की अनेक लोकांचे प्रश्न वारंवार लोक आम्हाला विचारत असतात आणि कालसर्प दोष याला घेऊन लोकांमध्ये अनेक प्रकारची भय आणि अनेक प्रकारचे प्रश्न असतात. कारण की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती कालसर्प दोष याला घेऊन अनेक प्रकारची चुकीची पण माहिती लोक प्रस्थापित करत असतात आणि जेणेकरून लोक कालसर्प दोष ऐकल्यास अत्यंत भयभीत होतात. परंतु कालसर्प दोष हा व्यक्तीसाठी सदैव कष्टदायी असतो असंही नाही. कारण की राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या स्थितीवरती कालसर्प दोष हा शुभ असेल की अशुभ असेल हे ठरवलं जात असतं. तर आज आपल्याला मी माहिती प्रदान करणार आहे की तुम्ही स्वतः कसं ओळखू शकतात की तुम्हाला कालसर्प पूजाविधी त्र्यंबकेश्वर मध्ये येऊन करण्याची गरज आहे किंवा नाही. कालसर्प दोष जेव्हा जन्मकुंडलीमध्ये राहू आणि केतू ह्या दोन ग्रहांच्या मध्यमध्ये सर्व ग्रह येऊन विराजमान होतात आणि राहू आणि केतू सारखे ग्रह नीच राशीमध्ये असतात तेव्हा पत्रिकामध्ये कालसर्प दोष तयार होत असतो. कालसर्प दोष हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष स्थिती उत्पन्न करत असतो, अनेक प्रकारचे कष्ट घेऊन उत्पन्न करत असतो, जेणेकरून मनुष्याच्या जीवनामध्ये सतत अनेक प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस प्रत्येक दिवसाला नवीन तयार होत असतात. ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये कालसर्प दोष असतो अशा व्यक्तीच्या बाल्यावस्थेपासूनच त्याला अनेक प्रकारचे समस्या हे उत्पन्न व्हायला लागतात. कालसर्प दोष जेव्हा पत्रिकामध्ये असतो तेव्हा व्यक्तीच्या शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे अडथळे होतात. त्यानंतर व्यक्तीचं कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. ज्या व्यक्तीच्या पत्रिकामध्ये कालसर्प दोष असतात अशा व्यक्तीच्या करिअरमध्ये सतत अनेक प्रकारचे अडथळे उत्पन्न होतात. नोकरी व्यवसायामध्ये सतत बाधा उत्पन्न होत असते. शारीरिक आजार लागून राहतात. लग्नामध्ये अनेक प्रकारचे अडथळे उत्पन्न होतात. संतांची मुलबाळांची प्राप्ती होत नाही आणि मुलांकडून सुद्धा अनेक प्रकारे कालसर्प दोष असल्यामुळे व्यक्तीच्या वृद्धावस्थेत कोणत्याही प्रकारचा साथ आणि सपोर्ट सुद्धा मिळत नाही. कालसर्प दोष याचं संपूर्ण निवारण हे जगभरात फक्त त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये केले जात असतं. जेव्हा राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह जन्मकुंडलीमध्ये उच्च राशीमध्ये विराजमान होतात तेव्हा पत्रिकामध्ये कालसर्प योग तयार होत असतो. कालसर्प दोष हा सदैव चांगला फळदायी असतो. अशा व्यक्ती भलेही अशिक्षित असेल परंतु व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला अफाट यश आणि प्रगती प्राप्त होत असते. आणि कालसर्प योग हा अनेक मोठ्या लोकांच्या पत्रिकामध्ये असून ते लोक आज वर्तमान स्थितीमध्ये अत्यंत सक्सेसफुल आहे आणि त्याचं कारण म्हणजे ह्याच कालसर्प योग यानेच त्यांना जीवनामध्ये अफाट यश आणि प्रगती प्रदान केलेली आहे. परंतु जर कालसर्प दोष असेल तर व्यक्ती कितीही शिकलेला असेल, कितीही टॅलेंटेड असेल, तशा जीवनामध्ये त्याला यश प्राप्त होऊ शकत नाही. कालसर्प दोष याचं संपूर्ण निवारण हे पूर्ण जगभरात फक्त त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये केले जात असतं. जो कोणी व्यक्ती त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये बसून कालसर्प दोष याची शांती पूजाविधी करत असतो आणि कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करत असतो त्याच्या जीवनातला हा जन्मजन्मांतरसाठी कालसर्प दोष निवारण होत असतो. कारण की राहू हा सर्पचा मुख आहे आणि केतू ही सर्पची पूछ आहे आणि त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये राहू आणि केतू जेव्हा अशुभ होतात तेव्हा राहू हा पूर्व जन्मांना प्रदर्शित करण्याचं कार्य करतो. अर्थात मागच्या जन्मी मनुष्याने काय काय चांगले आणि वाईट कृत्य केलेले आहे आणि केतू हा वर्तमान स्थितीला दर्शवण्याचं कार्य करतो. जेव्हा व्यक्तीच्या पूर्वजन्मातले संचित पाप अजून पण उर्वरित असतात तेव्हा केतू आणि राहू हे दोन्ही मिळून व्यक्तीच्या जीवनावर एक संघर्षमय परिस्थिती उत्पन्न करतात आणि जेणेकरून व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये कालसर्प दोष तयार होत असतो. कालसर्प दोष याचं निवारण करण्यासाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला संपूर्ण कालसर्प दोष पूजाविधी कशा प्रकारे केली जात असते, किती वेळ लागत असतो, किती खर्च लागत असतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला प्रदान करू आणि शास्त्रोक्त विधिविधानरित्या तुमची जन्मकुंडली पाहून तुम्हाला विधिविधानपूर्वक पूजन कार्य संपन्न करून देऊ. अशाच प्रकारच्या माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आम्हाला फोन करा. ओम नमः शिवाय.